कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, ही अपर्णा मॅडमची बॅग आणि हे लॉकेट अपर्णा मॅडमचे। ते तिच्या सोबत होतं म्हणजे अपर्णा मॅडम खरंच आपल्याला सोडून गेल्यात का? काय तुंडे? हे बघा गायतोंडी, आपण अपर्णा मॅडमचा आणखी शोध घेतलात तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज पेंडिंग राहतील आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत। आणि असं कुठलंही गाव राहिलेलं नाहीये जिथे आपण अपर्णा मॅडमचा शोध घेतलेला नाहीये। सो प्लीज तुम्ही दोघंही समजून घ्या। यू आर राईट। आणि शोधून शोधून कोणाला शोधणार? या वस्तू घेऊन जातो मी। सर, हे बघा, अर्जुनला हे सगळं सहन नाही होणार, त्यामुळे तुम्हालाच त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल सर। सो बी स्ट्रॉंग। तुला अर्जुनची काळजी वाटते? मला कळत नाहीये अमोलला कसं सांगू हे सगळं। खरं आहे सर, हे बघा, माझा हा अंदाज खोटा ठरला असता ना तर त्याचा सगळ्यात मोठा आनंद मलाच झाला असता। बट इट्स अ फॅक्ट आणि आपल्याला ते ॲक्सेप्ट करूनच चालावं लागेल। आपण कितीही अंदाज बांधले तरी तेच होतं जे नियतीला हवं असतं आर्या। अमोल, अमोल, बाळा। अमोल, इकडे बघ। एवढं नाराज होतात का? अमोल, हे बघ बाळा, मला माहितीये तुला तुझी मा जवळ हवी आहे। आपण शोधूयात ना तुझ्या माला, पण तू जर असा वागलास तर बाबा अजून नाराज होतील की नाही? आणि तुझ्या बाबांना पण त्रास होतोय याचा पण विचार करायला हवा की नाही आपण बाळा? अमोल, अरे तुझ्या माला शोधत असताना बाबांना त्रास झाला आणि त्यानंतरच त्यांना ऍडमिट करायला लागलं की नाही? चल आपण जाऊयात आणि तुझ्या बाबांना सॉरी म्हणूयात, हा? म्हणजे तुझे बाबा लवकर बरे होतील आणि लवकर मला शोधून आणतील। चल अमोल, तू आता बोलणार पण नाहीयेस का? बरं ठीक आहे, तुला हवं तसं वाग, हा? नको म्हणू सॉरी बाबांना, पण असं शांत नको ना राहू। अमोल, सोन्या, माझं चुकलं, हा? पण प्लीज प्लीज बाळा, शांत शांत नको ना राहू असं तू। लॉकेट कुठे आहे माझं? लॉकेट ते कुठे आहे माझं लॉकेट? आहे 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 बाळा, तुझं लॉकेट ना घरी आहे। किती दिवस आपण घरी? अमोल, अरे बाबा, मा भेटल्यावर मगच मी बाबाशी बोलेन, नाही तर काहीच बोलणार नाही मी। अमोल, बाळा। अर्जुन, अर्जुन झोपलाय का? आर्या, दादा, आपी सापडली का? कधी आले तुम्ही? आता आले? अर्जुन तू शांत हो जरा। नाही, मी शांत आहे। आपी सापडली ना? कशी आहे? बरी आहे का? बेशुद्ध आहे का? काय झालं? अर्जुन, अपर्णा नाही सापडली। सापडली नाही? तुम्ही तिला एवढं शोधलं, सापडली कशी काय नाही? अर्जुन, हे बघ, आम्ही अपर्णा मॅडमला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय? पण काय? हे बघ अर्जुन, इन्व्हेस्टिगेशन करताना हे अपर्णाचं लॉकेट सापडलंय। हे आपीचं लॉकेट आहे? हे कुठं सापडलं तुम्हाला? ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीत सापडलंय। अर्जुन, तुझ्या भावना कळतात आम्हाला, पण कदाचित या ऍक्सिडेंट मध्ये अपर्णा आपल्याला सोडून गेली ही शक्यता गृहीत धरायला आता काहीतरी काय बोलतोयस तू? हे तुम्हाला सांगितलं मी आपल्याला शोधा, तिकडे जाऊन शोधलं, तुम्ही आल्यानंतर यासली बडबड करताय का माझ्यासमोर? आर्या, अर्जुन, खरंच आम्ही अपर्णा मॅडमला जवळपासच्या गावामध्ये आणि आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला,
पण त्या नाही सापडल्या अर्जुन. कदाचित त्या स्फोटामध्ये जळून. आर्या अर्जुन तसं काय सापडलं का आपल्याला? अरे चिंचुकी, आपण पोलीस पण आहे ना. मी स्वतः बघितलं तिकडे जाऊन, काहीच नाही सापडलं. हे बघ अर्जुन, मान्य आहे आपल्याला की या लॉकेट शिवाय आपल्याला दुसरं काहीच सापडलं नाहीये. त्यामुळे नक्कीच आपण खात्रीने नाही सांगू शकत. पण तू विचार कर ना, जर अपर्णा मॅडम खरंच जिवंत असत्या तर गेल्या या 2 दिवसात आपल्याला त्यांच्याबद्दल काही ना काही माहिती मिळाली असती. अहो मॅडम, साहेब आता कुठं बरं होतं, नंतर बोलू की आपण. मी ठीक आहे चिंचुके, मी ठीक आहे. आणि आर्या, मी तुला परत परत तेच सांगतोय, माझी आप्पी जिवंत आहे, तिला काय नाही झालं. अर्जुन अरे पण तू ऐकून तर. अहो मॅडम ऐका. अर्जुन सांभाळ स्वतःला, आपण बोलू नंतर यावर. दादा, माझी आप्पी जिवंत आहे, तिला काय नाही झालं. आणि मी आप्पीला शोधणार, आणि शोधणार म्हणजे शोधणार. तुमच्याच्याने नाही होणार. सर बाजूला. अरे तुला कळत कसं नाहीये, तिकडे एवढा मोठा स्फोट झालाय आणि त्या स्फोटात अपर्णा मॅडम जळून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आपण नाही नाकारू शकत अर्जुन. वा, तुझ्यासाठी हे सोयीच झालं ना. ओ साहेब काय बोलताय? नाही, बरोबर आहे चिंचुके. अरे किती आनंदाने सांगते बघ ना, अपर्णा मॅडमचा चढून मृत्यू झाला म्हणून. अरे आप्पीबद्दल एवढं जरी प्रेम असतं ना, आशेचा 1 किरण पण पुरेसा असता आप्पीला शोधण्यासाठी. पण ही राहून राहून तेच सांगते, आनंदाने सांगते उड्या मारून. अपर्णा मॅडम तरुण खाक झाल्या, मेल्या, गाडी पेटली, स्फोट झाला. अर्जुन बास. एक वेळ होती जेव्हा अपर्णा मॅडम बद्दल माझ्या मनामध्ये खरंच राग होता, पण म्हणून काय मी त्यांच्या मरणाची इच्छा माझ्या मनात बाळगून नव्हती. आणि असं माझ्या मनात नव्हतंच. आता तर बिलकुल नाही. काही बोलतोय अरे अहो मॅडम. अर्जुन, अरे जे पुरावे मिळाले त्याबद्दलच बोलत होती ना ती. दादा, बघ, आपल्याला शोधायला गेलं पाहिजे. आपल्याला काय नाही झालं. तू एक काम कर, डॉक्टरांना बोलव पटकन. का दादा प्लीज, मला प्रश्न नको विचारू, डॉक्टरांना बोलून घे प्लीज. अरे मॅडम. अहो अरे मॅडम. चिंचुके, मला काही समजून सांगायची गरज नाहीये. आर्या, तुला तुला वाईट वाटणं साहजिक आहे. मला कळतंय या ठिकाणी तुला. काही कळत नाहीये तुम्हाला. स्वप्नील सर, अल्लडपणामध्ये माणूस चुका करून जातो, पण म्हणून काय मी एवढी वाईट आहे की मी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी इतर कोणाच्या तरी मृत्यूची वाट पाहीन? अहो मॅडम, ही सांगायची गरज नाहीये तुम्ही. तुमच्या मनात सुद्धा येणार नाहीत अशा गोष्टी. हो आर्या, अगं कालपासून तू अपर्णाचा शोध घेतेस माझ्यासोबत, पाहिलं नाही का मी? प्लीज तू अर्जुनच्या बोलण्याचा त्रास नको करून घेऊ. स्वप्नील सर, एक मैत्रीण म्हणून अर्जुनला जेव्हा जेव्हा माझी गरज होती ना, तेव्हा तेव्हा मी त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती, त्याच्या कुटुंबाला आधार देत होती. आणि हे सगळं आहे ना, मी माझं कर्तव्य म्हणून करत होते. आणि आज अर्जुन जे मला बोलून गेला ना, ते माझ्या मनाला लागले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.